चेंडू. चला तर मॅन ऑफ द मॅच साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दिला. चला काही हरकत नाही. पुढच्या मॅचकडे लगेचच आपण वळणार आहोत आणि पुढचा सामना चला सुशांत 11 त्याच्या विरुद्ध पुरंदरे आणि टॉस मात्र जिंकून चूज टू बॅट मात्र अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पहा पहिला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस प्रयत्न काही फारसा यश मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. ओहो आणखीन एक पहा डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. चला तर मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. हॅलो. चला नितीन राजापुरे यांच्या बाठीमधून हा षटकार पाहायला मिळाला आणि त्यांची साथ देण्यासाठी दिनेश हडकर गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. विराज ओहो पहा सर्कलच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. 4 चेंडू आणि 10 धावा. पॉवर प्लेचं षटक. सुरुवात मात्र विराजने चांगली केली होती, परंतु नंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवलाय. षटकार आणि चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला विराजच्या चेंडूवरती. 4 चेंडू आणि 10 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन लोअर फुलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेक केली जाते. एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय. अकरा धावा. 1 to go. हॅलो हॅलो. चला तर पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे आणि पहिलं षटक म्हटलं मित्रांनो तर पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र धावा जोडल्या जातात त्या 11. 6 चेंडू आणि 11 धावा. चला तर संघासाठी दुसरं षटक मात्र घेऊन सज्ज होतोय तो राहुल सकपाळ. चला काय करायचे वारंवार सूचना असेल. 15 मिनिटांचा कालावधी एक इनिंग्स कंप्लीट करण्यासाठी दिला जाईल. 15 मिनिट्स. ओ यावेळेस मोठा फटका पहा.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांब आहे परंतु चेंडू काही सापडणार नाही आणि चेंडू पाठवलाय वन बाउंस सीमा रेखा पार 4। पहली गेंद और पहली गेंद पर आक्रमण यहां पर नितिन के बैट से 4 रनों का इजाफा और इसी के साथ 4 रन से जोड़ दिए जाएंगे स्कोरबोर्ड पर 15 रन। हेलो हेलो चला और इसी के साथ और एक यहां पर 6 रन का इजाफा होते हुए टीम पुरंदरे ए इस टीम को और इसी के साथ स्कोरबोर्ड जाएगा 22 रनों पर। 4 गेंदे 22 रन। 5वीं गेंद लेकर फिर से गेंदबाज एक धाव कंप्लीट केली। दुहेरी धावाचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी थ्रो देखील केला जातोय आणि नकार मात्र या ठिकाणी येतोय। एकच धाव मात्र घेण्यामध्ये यश मिळतंय। 23 धावा धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला आपण षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ आहे प्रगती पथावरती आणि दुसऱ्या षटकाचा हा अंतिम चेंडू मात्र टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो मिस्टर सकपाळ राहुल सकपाळ। ओ यावेळेस शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवला पहा प्रयत्न काय एफर्ट केले परंतु चेंडू फारच लांब आहे आणि चेंडूला पाठवलाय प्रेक्षकांमध्ये 6 धावेसाठी आणि या षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी संपुष्टात आलंय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर मित्रांनो जाऊन पोहोचतंय ते 29 धावा। या षटकामध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या मित्रांनो। 12 चेंडू आणि 29 धावा अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे। चला घाई करायची आहे स्पीडअप करायचंय वेळ कमी आहे 15 मिनिटांची वेळ एक इनिंग्स कंप्लीट करण्यासाठी। बारा चेंडू शिल्लक आहेत। 12 चेंडू नंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत नुक्कड या संघाला आणि त्याच्या विरुद्ध त्याच्याबरोबर लढत असताना SD11 नायगाव अर्थातच आमचे मोठे बंधू अजितदादा मोहिते यांचा हा संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला थोडीशी घाई करायची गोलंदाजी मार्कवरती दीपेश उर्फ गोलू पहा खरं पाळण्यातलं जे नाव असतं मित्रांनो ना त्या नावाने खेळाडू ओळखला जात नाही परंतु जे पेट नेम असतं आपलं त्या पेट नेमनी अनेक तारे सितारे अनेक नामवंत खेळाडू मात्र ओळखले जातात मैदानामध्ये। चला घाई करा स्पीडअप करा चालू करायचं मॅचला घाई करा अनेक सामने अजून खेळवायचेत।
यावेळेस पहिला चेंडूवर रिवर्सचं अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरला जातोय. डॉट बॉल येतोय. चला 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. गाई करायची. यावेळेस चला नो बॉल येतोय पंचांकडून आणि नक्कीच नो बॉल म्हटलं तर पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असेल. आणि फ्री हिट म्हटलं तर आणखीन एक संधी मोठा फटका खेळण्याची. ओ मोठा फटका फ्री हिटच्या चेंडूवरती आलाय. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये 6 धावेसाठी. आणखीन 6 धावा मात्र जोडल्या जात आहेत स्कोअर बोर्डवरती. धाव फलक जर पाहिलं तर जाऊन पोचलंय 37 धावा 37. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दीपेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. सुंदर अशी नामांकित स्पर्धा आणि अर्थातच पुरंदरे प्रीमियर लीग 2026 दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन सुंदररित्या आखलं जातं मित्रांनो. मोठा फटका आणखीन एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू पाठवलाय 6 धावेसाठी. षटकार. पुन्हा एकदा स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 43 धावा 43. 3 चेंडू पहा बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले नितीन दादा यांच्या बॅटीमधून. 43 धावा 4-3. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र फटका फसलाय आणि डगआउट की तरफ जाएंगे बड़े खिलाड़ी नितिन. OUT आउट. अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर अब की बार लौटना होगा डगआउट की तरफ. बड़ा खिलाड़ी जाएगा अपनी डगआउट की तरफ मिस्टर नितिन और उनकी जगह यहाँ पर नए बल्लेबाज मैदान की तरफ जाते हुए साहिल. चला साहिल दादा 43 धावा 43. चला मैदानाच्या आतमध्ये गाडी आणली आहे, ती गाडी मात्र तिथे लावायची नाहीये. सहकार्य करायचं आजच्या दिवसाला. चला दादा नम्र विनंती असेल आयोजकाच्या वतीने आणि मी समालोचक माझ्या वतीने देखील तुम्हाला महत्त्वाची सूचना की मैदानाच्या बाहेर गाडी घेऊन जायची. धन्यवाद दादा, सहकार्य करायचं आहे. थँक्यू सो मच. पहा वारंवार सूचना असेल आयोजकाच्या वतीने मैदानाच्या आत गाडी घेऊन यायची नाहीये. आणि आमच्या उजव्या बाजूला देखील जे चर्च आहे त्या चर्चच्या बाजूला पण देखील आत्ताच दादांनी सूचना दिली की चर्चच्या बाजूला देखील गाडी लावायची नाहीये. यावेळेस रिवर्स अस्त्र आणि चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार. 6 धावा. चला धावफलक पाहिलं तर अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केलं जातंय संघाच्या माध्यमातून. 50 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत मित्रांनो.
चला 3 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे मित्रांनो. 18 चेंडू 50 धावा, 50 धावा आणि 18 चेंडू आत्तापर्यंत आपण पाहिले. अजूनही 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत मित्रांनो. आणि या 6 चेंडूमध्ये मात्र किती धावा जोडल्या जातील, किती धावांचं आव्हान, किती धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात येईल ते म्हणजेच. चला तर पुढचं मॅचचं आपण टॉस करणार आहोत. नुक्कड वर्सेस SD11 नायगाव. चला तर कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेचच आपण टॉस केला जाणार आहोत. चला आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉस कोण होणार लगेचच थोड्या वेळात आपल्याला या ठिकाणी करणार आहे. चला SD11 नायगाव यांचा कर्णधार मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. चला नुक्कड आपण पण देखील यायचंय. चला तर महेश दादा आपण टॉसला यायचंय. चला तर टॉस साठी प्रमुख पाहुणे यायचे. चला तर सुनील हळदरकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय आणि आमच्या सर्वांचे लाडके काका आहेत त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जातोय. चला तर हेड्स आणि टेल्स. चला तर एकीकडे SD11 नायगाव आणि त्याच्या विरुद्ध नुक्कड. टॉस मात्र या ठिकाणी विजयी झालाय तो SD11 नायगाव. दादा चला काही हरकत नाही. टॉस मात्र SD11. चला पहा परत एकदा टॉस केला जातोय. चला कॉल केलाय तो नुक्कड या संघाने आणि टॉस मात्र टॉस विन आहात नुक्कड हा संघ. आणि चला तर टॉस विन आहात नुक्कड आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कर्णधाराच्या माध्यमातून. तर हा सामना संपला की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला स्पीडअप करायचे, घाई करायची, वेळ कमी आहे. पहा बॅक टू बॅक 2 षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचतंय 63 धावा. चेंडू मात्र खर्च झालेत 4. शेवटच्या 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. पहा काय झेल घेण्याचा प्रयत्न. चला ते 64 धावा धावफलक होती. अंतिम चेंडू असेल. पहा लागोपाठ 2 षटकार अभिषेक दादा यांच्या बॅटीमधून पाहायला मिळाले. शेवटचं अंतिम षटकाचा अंतिम चेंडू आणि लोअर फुलटा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिस स्पीड पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट करून दुहेरी धावाचा प्रयत्न आणि पहा मित्रांनो सहजरित्या तिसऱ्याही धावाचा प्रयत्न आणि आता मात्र तिहेरी धावावरती धावबादचा प्रयत्न आणि यश मात्र मिळतंय. विकेटच्या पतन येईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
तिसऱ्या धावावरती धाव घेताना धावबाद गडी मात्र परतेल तंबूच्या आसऱ्याला. धावफळक आपण जर पाहिलं तर चला तर 66 धावा धावफळकावरती लागल्यात आणि 67 धावांचं या ठिकाणी आव्हान मात्र या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलंय. ते म्हणजेच टीम सुशांत 11 या संघाला. चला पुरंदरे हा संघ लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे आणि 2 बॅटर मात्र या ठिकाणी सज्ज ठेवायचे. सहासष्ट धावा झाल्यात, 67 धावा करायच्यात. 24 चेंडू आणि 67 धावांचा पाठलाग. हॅलो. 67 रन्स टू विन इन 24 बॉल्स असं काहीच टार्गेट असणार आहे सुशांत 11 या संघासमोर विजयासाठी. नक्कीच तर मित्रांनो आपण सातत्याने पाहत आहोत सुंदर अशी लीग स्पर्धा आहे पुरंदरे प्रीमियर लीग 2026 आणि सुंदर अशी स्पर्धा नामांकित स्पर्धा आहे. दरवर्षी आपण या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखलं जातं आणि आपण सातत्याने या नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली जाते. सुंदर अशी स्पर्धा आणि नक्कीच मी समालोचक थोड्या वेळासाठी विश्रांती घेतोय आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये पुढचं समालोचन आमचे साथीचे समालोचक आमचे मोठे बंधू या ठिकाणी करतील. अर्थातच राहुल देवकर दादा यांच्या वाणीतून मात्र पुढच्या मॅचचं समालोचन आपण ऐकणार आहोत. मी छोटीशी एक विश्रांती घेतो. परत विश्रांतीनंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाणार आहोत. थँक्यू सो मच राहुल दादा. ओव्हर टू. थँक्यू महेश सर, ज्यांच्या गोड वाणीतून आपण आतापर्यंत थेट समालोचन ऐकत होतो. आणि आता आपण पाहतो सुरू असलेला सामना पुरंदरे 11 वर्सेस सुशांत 11. पुरंदरे ए वर्सेस सुशांत 11 असा सुरू असलेला सामना आणि पुरंदरे ए संघाकडून अतिशय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 4 षटकामध्ये 66 धावा त्यांनी तडकावल्या आणि विजयासाठी आता आव्हान असणार आहे 24 चेंडू आणि 67 रन 67 धावा सुशांत 11 संघासमोर. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय विराज पडवळ उर्फ पॅडी आणि त्यांच्यासोबत राहुल संकपाळ. दोन्हीही अतिशय अनुभवी खेळाडू आहेत आणि हे 67 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं हँडल करतात ते आपण पाहूया, कशा पद्धतीने हाताळतात. कारण एक महत्त्वपूर्ण लढत असणारा या साखळी सामन्यामधील आणि पुरंदरे संघाला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आव्हानात्मक असा स्कोर उभा करण्यामध्ये यश जरूर मिळालेलं आहे. परंतु कशा पद्धतीने हे आव्हान सुशांत 11 हा संघ पार करतो हे पाहणं उत्सुक्याचं असणार आहे. अभिषेक आंबोळे नाना यांच्याकडून आपल्याला अतिशय तडाखेबंद खेळी पाहायला मिळाली. सलग 2 षटकार. अंतिम क्षणी थोडा गिअरअप करणं आवश्यक होतं आणि तो अभिषेक आंबोळे नाना यांनी करून दिला आपल्या संघासाठी. तो मोमेंट आपल्या संघाला. कृपया मैदानामध्ये कोणीही बाईक आणू नका, विनंती आहे. बाईक आतमध्ये लगेचच बाहेर पाठवा कार्य झाल्यानंतर.
आजच्या दिवसातील हा 8वा सामना आहे. अजूनही उर्वरित सामने आपल्याला पार करायचे आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी दिनेश हडकर, स्वतः कर्णधार. आणि स्ट्राईक वरती असतील राहुल संगपाळ. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः कर्णधार विराज पडवळ उर्फ पॅडी. पहिला चेंडू 67 धावांचा आव्हान. व्हेरी फर्स्ट बॉल लेग साईडच्या दिशेने बिरकवलेला पाऊस झेल होतोय का? प्रकाश अंडर बॉल आणि हा पहिल्याच चेंडूवरती झेल पकडलेला आहे. थोडासा लॉंग एंड होता हा खेळपट्टीपासून आणि तोच लॉंग डिस्टन्स तो चेंडू ट्रॅव्हल करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवरती राहुल संगपाळ झेलबाद होतात. मोठा धक्का म्हणावा लागेल सुशांत 11 संघाला, कारण 67 धावांचं हे लक्ष्य पार करताना राहुल संगपाळ सारखा मोठा खेळाडू मैदानावरती उपस्थित असणं आवश्यक होतं, परंतु पहिल्याच चेंडूवरती थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल आणि झेलबाद होऊन परतत आहेत राहुल संगपाळ. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आर्यन पवार वन डाऊन पोझिशनमध्ये मैदानामध्ये उतरत आहेत. कृपया घाई करा, मॅचेस आपल्याला पुरंदरे वर्सेस सुशांत 11. नेक्स्ट बॅटर आर्यन पवार. आणि थोडासा कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला दिनेश हडकर यांच्याकडून. चतुर गोलंदाज आहेत. डॉट पद्धतीचा हा चेंडू आर्यन पवार मात्र हतबल ठरले. या चेंडू समोर कोणती धाव नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कटरपतीचा चेंडू, पण यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन एक धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि या एका धावेसहित संघाचं खातं देखील उघडलं जातंय. आर्यन यांच्या बॅटमधून आलेली ही पहिली धाव. आता स्ट्राईक वरती येतील विराज पडवळ उर्फ पॅडी आणि संघासाठी आता मोठी जबाबदारीची खेळी साकारणं गरजेचं असेल आणि विराज पडवळ ती साकारू शकतात. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. समोर गोलंदाज दिनेश. शॉर्ट पिच चेंडू आणि या ठिकाणी साहिल यांनी मात्र थोडीशी मिसफिल्ड केलेली आहे. झेल टिपण्याचा एक संधी होती आणि ती मिस झालेली आहे साहिल यांच्याकडून. 0 रन्स, कोणती धाव नाही या फटक्यावरती. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि अतिशय सुरेख कनेक्शन पाहायला मिळेल. चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. दोन संघ जे आहेत नॅशनल ए आणि अजिंक्य 11 हे सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. पुनीत यांचा सामना ह्या दोन संघामध्ये जो जिंकेल, पुरंदरे ए किंवा सुशांत 11 ह्या दोन संघात जो जिंकेल तो पुनीत 11 या संघाबरोबर सामना खेळेल. आत्ता चालू असलेल्या सामन्यानंतरचा सामना असेल तो नुक्कड विरुद्ध SD नायगाव. त्यानंतरचा सामना असेल पुनीत विरुद्ध ह्या दोन संघामध्ये चालू संघामध्ये जिंकणारा संघ आणि त्याच्यानंतरचा सामना असेल पुरंदरे बी विरुद्ध SD आणि नुक्कड. या दोघांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ खेळेल. चालू संघात जो संघ आता पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर होईल.
पण त्रास नाही. हे घ्या. आता तू फक्त नावं लिहित जा पुढे कोणाची, कळलं? आत्ताच्या सामन्यामध्ये जो हरणारा संघ असेल त्यांचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि त्यामुळे जिंकण्यासाठीच खेळावं लागेल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती नितीन राजापुरे, मॅन इन फॉर्म. फलंदाजीमध्ये अक्षरशः आग ओकत आहेत कालच्या दिवसापासून आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतात नितीन राजापुरे. पहिला चेंडू डॉट पद्धतीचा हाताळलेला आहे. आर्यन पवार स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांना पॅडी यांना स्ट्राईक वरती घेऊन येणं भाग असेल पाय आणि लेग साईडच्या दिशेने मिड विकेट झोन मध्ये खेळायला हा फटका. एका धावेसाठी जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला जातोय, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि या एका धावेसहित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. 67 रनचं हे लक्ष्य आहे, टार्गेट आहे, आव्हान आहे. अजूनही 61 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे विराज पडवळ. लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. बघा मी जसं सांगितलं की विराज पडवळ यांना स्ट्राईक वरती ठेवणं महत्वपूर्ण असेल आर्यन यांना, जर का त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत तर. आणि बघा त्यांनी स्ट्राईक चेंज केला आणि नेक्स्ट बॉल विराज पडवळ यांनी भिरकावून दिला सीमारेषा पार. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा खेळाडू, अनुभवी खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहूया झेल होतोय का अभिषेक आंबोळे आणि यस कोणती चुकी करणार नाही. थोडासा स्ट्रोक कनेक्शन पाच आणा एक्स्ट्रा आणि तितकंसं त्या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही, त्यामुळे तो चेंडू ट्रॅव्हल करू शकला नाही आणि विराज पडवळ हे बाद झालेले आहेत. पॅडी दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 वरती आणि संघाला 2 मोठे झटके आपल्याला पाहायला मिळाले, कारण सलामीचे दोन्ही जे फलंदाज आहेत राहुल संगपाळ आणि पॅडी दोन्हीही तंबूमध्ये परतलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू एका धावेसाठी प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेली ही पहिली धाव पहिल्याच चेंडूवरती. तमेश सावंत उर्फ बापू आर्यन पवार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल संघाला आर्यन यांच्याकडून. मिसस्ट्रोक लाईन मिस केलेली आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू, चांगलं शतक हाताळलेलं आहे नितीन राजापुरे. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट. विराज पडवळ यांची. आता गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत अभिषेक आंबोळे उर्फ नाना. सुरेख चेंडू बीट केलेला आहे त्यांनी प्रथमेश सावंत यांना पहिल्याच चेंडूवरती.
कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. अभिषेक अंबोळे पुरंदरे ए संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू तर गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेलबाद होत आहेत प्रथमेश सावंत. बापू दत्ता याने सुरेख असं झेल टेपलेलं आहे. जर का पाहिलं गेलं तर बॅटिंग करताना पुरंदरे अ संघाकडून ज्या खेळाडूने आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, ज्याच्यामध्ये नितीन राजापुरे असेल, दिनेश हळकर असेल, अभिषेक आंबोळे असेल, तेच हे खेळाडू आहेत की जे गोलंदाजी करताना देखील आपल्या प्रत्येक षटकामध्ये आपले उत्तम कामगिरी करत आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. सचिन पगारे, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेलेला आहे. अभिषेक आंबोळे यांच्याकडून एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतील फक्त या फटक्यावरती. धाव संख्या जाऊन पोहोचते 14 वरती. पुढचा चेंडू शॉट आणि थोडासा कटर पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. या अतिरिक्त धावसंख्येसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 15. अभिषेक आंबोळे कटर पद्धतीची गोलंदाजी करतात, वेग देत नाहीत जास्त फलंदाजाला. मोठा फटकापासून रोखण्यासाठी थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतं त्यांच्या गोलंदाजीमध्ये. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, डिफेन्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आर्यन पवार यांना मोठे फटके खेळावे लागतील, कारण लक्ष अजून खूप दूर आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग कटर पद्धतीचा हा चेंडू तितकासा समजू शकलेला नाही बॅटरला आणि कोणतीही धाव नाही या फटक्यावरती. आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि एक विकेट देखील घेतलेली आहे अभिषेक आंबोळे यांनी. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती प्रितेश. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू सचिन पगार यांनी भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने, परंतु हा चेंडू मात्र डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकलेला नाही आणि झेलबाद होत आहेत सचिन. प्रितेश गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल विकेट आहे. पहिल्याच्या चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत प्रितेश.
शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने विरकवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि साजिद सर आलेले आहेत बॅटिंगसाठी. पहिल्या चेंडूवरती आपला हटके अंदाज दाखवून दिलेला आहे त्यांनी. पहिल्या चेंडूवरती चेंडू साजिद. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॅटर यांनी चेंडू मिस केला. त्याचबरोबर विकेट किपर यांनी देखील तो चेंडू मिस केला. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा असतील. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता साजिद सरांचा. पुढचा चेंडू प्रतिशांचा सामना करतील साजिद सर आणि भिरकावून दिलेला आहे चेंडू. परंतु अभिषेक आंबोळे यांनी मात्र या ठिकाणी कॅच सोडलेला आहे. थोडस आणि चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. परंतु या अगोदरचा चौकार थोडासा लेग बायच्या स्वरूपातील होता. बॅटची कडा घेतली नव्हती, त्यामुळे 501 रुपयांचं पारितोषिक. बॅट लागली होती का? ओके सॉरी साजिद सर. नोटेड. बॅटची कडा होती. हॅट्रिक म्हणजे 501 रुपये अजय तोडकर यांच्याकडून त्यांना लागू झालेले आहेत. शॉट, व्हॉट अ शॉट. मिड विकेट झोन मध्ये भिरकावून दिलेला मोठा फटका. चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. साजिद सकूल. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. अशाच फटकेबाजीची आवश्यकता होती पहिल्या षटकापासून. आणि अजूनपर्यंत तुम्ही हा कोहिनूर हिरा खाली का लपवून ठेवला होता? हे बघा, व्हॉट अ हिट. बैठक फटका सजवलेला आहे. जबरदस्त हा फटका. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. बघा, फक्त 5 चेंडू खेळलेले आहेत साजिद सर आणि 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. आक्रमक खेळी साजिद सकूल. साजिद सकूल और गेंदबाजों के उड़ गए होश हो गए गुल. साजिद सकूल. वेल बॅट. परंतु थोडंसं उशीर आलेले फटके होते आणि या